आदिवासी समाजाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यास निवेदन सादर। आदिवासीमध्ये पूर्ण जाती 45 आणि दर्या खोऱ्यात राहणारा मूळ आदिवासी हा रहिवासी। विशेष प्रतिनिधी पद्मा मोहोळ। नमस्कार, मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह मध्ये आपले स्वागत करते। मंगरुळपीर तहसील कार्यालयामध्ये अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद, नवी दिल्ली आदिवासी सामाजिक संघटना व सकल आदिवासी समाजाच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले। त्या निवेदनाद्वारे विनंती करण्यात आली की आदिवासी हा दऱ्याखोऱ्यात राहणारा समाज असून तो मूळचा रहिवासी आहे। मूळचा रहिवासी असलेला समाज म्हणजेच आदिवासी समाज। त्या समाजामध्ये अनुसूचित जाती जमातीमध्ये एकूण 45 जातींचा समावेश आहे। त्या व्यतिरिक्त कोणीही दुसऱ्या जातीचा समावेश यामध्ये करू नये। या संदर्भामध्ये मंगरुळपीर तहसीलदारांमार्फत महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले। आदिवासी समाज हा भारताचा मूळ रहिवासी आहे। हा समाज आजही दऱ्याखोऱ्यामध्ये राहतो। त्या समाजाच्या आरक्षणामध्ये कुठल्याही दुसऱ्या समाजाची घुसपेट करू नये, अन्यथा खूप मोठे आंदोलन करण्यात येईल। आणि जर का भारतामध्ये नेपाळ करायचा असेल तर शासन प्रशासनाने या बाबीकडे जातीने लक्ष द्यावे। आरक्षणाचा मुद्दा जर पेटून उठला तर याला जबाबदार संबंधित शासन प्रशासन राहील, असा इशारा या निवेदनामधून देण्यात आला। महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह विशेष प्रतिनिधी पद्मा मोहोळ तसेच मी भाग्यश्री यांच्यासह आपली रजा घेते। भेटूया पुढील बातमी सत्रात। नमस्कार। सर्वप्रथम सर्व आदिवासी बांधवांना माझा जय आदिवासी, जय बिरसा, जय सेवा, जय जोहार। आज मंगरुळपीर तालुक्याच्या वतीने अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद या संघटनेच्या माध्यमातून आणि सकल आदिवासी समाज या समाजाच्या माध्यमातून माननीय तहसीलदार साहेब मंगरुळपीर यांच्या मार्फत माननीय राज्यपाल, राष्ट्रपती आणि मुख्यमंत्री साहेब यांना निवेदन दिलेले आहे। तर हे निवेदन कशा संदर्भात दिलेले आहे? आज या शासनाच्या माध्यमातून साधा विचार न करता तुम्ही निवेदन कुणाला दिलं हे सांगा प्रथम। म्हणून या आदिवासी समाजामध्ये कुठल्याही समाजाचा समावेश करू नये यासाठी आम्ही माननीय तहसीलदार साहेब मंगरुळपीर, तसा राष्ट्रपती महोदय, त्याच्यानंतर राज्यपाल महोदय, त्याच्यानंतर माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांना तहसीलदारामार्फत आम्ही निवेदन सादर केलेले आहे। जय भीम, जय संविधान, जय बिरसा।